बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल व्हॅन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गेल्या 6 दिवसात 202 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 47 वाहनं कोणत्याही वैध परवाना आणि सुरक्षिततेच्या निकषांशिवाय विद्यार्थी वाहतूक करत असल्याचं उघड झालं। शालेय वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रथमोपचार पेटी, GPS यंत्रणा, योग्य आसन व्यवस्था, फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या आवश्यक सुविधा अनेक वाहनांमध्ये नव्हत्या। काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात असल्याचंही निरीक्षण करण्यात आले। वागळे स्ट्रीट, कोपरी, घोडबंदर, माझिवडा आणि कळवा परिसरात सकाळच्या वेळेस विशेष पथकांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते। रोहित काटकर, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। बेकायदेशीर वाहनं चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाते आणि ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार आहे। अलीकडील काही दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे खासगी स्कूल व्हॅन चालकांचं धाबदण आणलंय। प्रशासनानं घेतलेला हा निर्णय पालकवर्गात समाधानाचं वातावरण निर्माण करत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम आवश्यक असल्याचं मत पालकांकडून व्यक्त केलं जातंय।